लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे। मग लग्नाच्या सीझन मध्ये आणि बॅक साइडला तुम्ही बघितलं तर लगेच तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ लेहंग्यांवरतीच आहे। बरोबर आहे, पण लग्नाचा सीझन स्टार्ट झाला म्हणजे की लोक शॉपिंग करणं स्टार्ट करतात आणि ज्यांचा छोटा बिझनेस असेल त्यांना जर मोठा करायचा असेल आणि चांगली मार्जिन जर मिळवायची असेल तर काही तुम्हाला लेहंग्यांमध्ये बरेचसे पॉइंट लक्षात घेणं गरजेचं आहे। आपला आजचा टॉपिक असा आहे की लेहंगे तर विकले जातात, पण जास्तीत जास्त कुठल्या कलरचे लेहंगे जास्त विकले जातात हा आपला एक मेन पॉइंट आहे। ज्यांचा लेहंग्याचा बिझनेस असेल त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला नवीन स्टार्टअप करायचं असेल त्यांनी सुद्धा नवीन व्हिडिओ बघायला स्टार्टअप करा। तर मंडळी, तुमच्यासाठी खास हाच टॉपिक मी घेऊन आली आहे। जे लग्नाच्या सीझन मध्ये जेवढे लेहंगे विकले जातात, पण एकाच कलरचे लेहंगे विकले जातात का? तसं नाहीये। पर्टिक्युलर बघा, आपल्या चॉईसवर डिपेंड करतं। नवरी किंवा नवरीची बहीण किंवा काकू मावशी वगैरे जे पण आलेले असतात ते आपल्या पद्धतीने कलर चॉईस करत असतात, पण जास्तीत जास्त रेड कलर आहे, मेहरून कलर आहे, असे वेगवेगळे कलर जास्त विकले जातात। ज्यामध्ये पहिला तुम्ही कलर बघू शकता, फ्लेअर एकदमच मोठा आहे आणि रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये म्हटलं म्हणजे की दिसायलाही खूप सुंदर हा वेअर केल्यानंतर छान दिसतो। आणि यावरचं ते तुम्ही काम बघू शकता आणि इथे रेड कलरच्या लेहंग्याची खूप जास्त डिमांड पण असते, ज्यावर तुम्हाला प्रॉपर जरकनचं काम आहे, मल्टी कलरचं यावर थ्रेडचं काम आहे आणि सुंदरसं यावर फिगर प्रिंट बनवलेलं आहे। आणि मोस्टली कसं असतं ना की लग्नाच्या सीझन मध्ये हे सर्व कलर जास्तीत जास्त मुली डिमांड करत असतात आणि महिलांना कसं असतं ना की वेगवेगळे कलरचे लेहंगे असले तरी काही हरकत नाही। जसं तुम्ही हा लेहंगा चेक करत आहात, वेल्वेट मध्ये आहे आणि यामध्ये डबल शेडचं खूप सुंदरसं जे पॅच बसवलेलं आहे तुम्ही बघू शकता वेल्वेट कॉन्सेप्ट मध्ये। आणि कसं असतं ना, आपला मेन टॉपिक हा आहे की लेहंग्यांचा जर कोणी बिझनेस करत असेल तर लेहंग्यांमध्ये जास्त कुठला कलर विकला जातो। पर्टिक्युलर जसं आपण वेल्वेट मध्ये आता हा तुम्ही चॉकलेटी बघत आहात, त्यानंतर रेड कलर आहे, पिंक कलर आहे, असे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशनचे लेहंगे जास्तीत जास्त कलर मध्ये विकले जातात। आणि जर तुमचा लेहंग्याचा बिझनेस असेल तर मोस्टली तुम्ही या कलरला जास्तीत जास्त हायलाइट करा। आता हा बघा तुम्ही चॉकलेटी कलरचा लेहंगा खूप सुंदर आहे आणि त्यावर वेल्वेटचं कॉन्सेप्ट आहे, त्यावर पण खूप छानपैकी पूर्ण हेवी जरीचं काम दिले गेलं आहे आणि प्रत्येक लेहंग्यामध्ये तुम्हाला कॅन मिळणार आहे, कारण की लेहंगा तेव्हाच छान दिसतो जेव्हा आपण वेअर केल्यानंतर त्याचा फ्लेअर जो आहे ना एकदम प्रॉपर दिसत असतो। म्हणून तुम्हाला असे लेहंग्यांचे कलेक्शन सुद्धा आपल्या दुकानात ठेवणं गरजेचं आहे। ज्यानंतर तुम्ही अजून एक कलेक्शन आहे खूप सुंदर, यावर बघू शकता खूप छानपैकी यावर पण काम केलेलं आहे आणि हे सर्व कलेक्शन तुम्हाला चांगली मार्जिन देऊन जातील। कसं असतं ना, तुम्ही एक रेंटलचा सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकता घरी बसल्या। जर तुम्हाला घरी बसल्या आपला एक बिझनेस स्टार्ट करायचा असेल, कारण लग्नाच्या सीझन मध्ये पर्टिक्युलर काही प्रॉडक्ट जास्त मार्जिन आपल्याला देऊन जात असतात। जसं आपण म्हणतो ना की हेवी पैठणी असेल किंवा वर्कवाल्या साड्या असेल किंवा तुम्हाला असे हेवी लेहंगे असतील, ते हे सीझन वाईज आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे की पूर्ण वर्षभराची आपली मार्जिन ते काढून देत असतात। त्याचप्रमाणे तुम्ही लेहंग्यांमध्ये कलर डिझाईन भरपूर या ठिकाणातून घेऊन जाऊ शकतात होलसेल मध्ये, ज्यामध्ये पुढचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यामध्ये फिगर प्रिंट बनवलेलं आहे मोराचं। आता मोराचा विषय आला म्हणजे की आपल्याकडे पैठणी पण मोरावरून ओळखली जाते, म्हणजे ज्या पैठणीवर मोराचं डिझाईन्स असेल ती पैठणी जास्त मागणीला असते, म्हणूनच त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा फिगर प्रिंट बनवलं गेलं आहे। हे सर्व लेहंगे तुम्हाला होलसेल मध्ये मिळत असतात आणि जर तुमचा लेहंग्याचा बिझनेस असेल तर लेहंग्यामध्ये पर्टिक्युलर काहीतरी कलर ऑप्शन आपल्याला ठेवणं गरजेचं आहे, कारण ग्राहक कसं असताना एखाद्या महिलेने जर तो कलर वेअर केला तर ती महिला लगेच आपल्याकडे येते की आम्हालाही तोच कलर हवाय आणि तोच डिझाईन हवी आहे। तर म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कलर डिझाईन असंख्य आणि असंख्य पॅटर्न तुम्हाला मिळत असतात होलसेल मध्ये। घरी बसल्या सुद्धा तुम्ही कलेक्शन हे सर्व मागू शकता। ऑनलाईनची आमची टीम आहे, प्रॉपर तुम्हाला गाईडन्स देत असते। तर नक्की एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला। आजचा व्हिडिओ कामाचा होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं तर अजिबात विसरू नका। तर तोपर्यंत नमस्कार।